जय महाराष्ट्र. मी मानसी देशपांडे. पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना. नंदुरबारमध्ये पावसानं धुमाकूळ घातलाय. पावसामुळे नंदुरबारमधलं जनजीवन विस्कळीत झालंय. पुराचं शहरात पाणी शिरलंय. पुरामध्ये 8 जण वाहून गेले असून त्यातल्या 3घांचे मृतदेह सापडले आहेत, तर 2 गंभीर जखमी झालेत. या पावसात जवळपास 100 जनावरांचा मृत्यू झालाय. सुरत भुसावळ लोहमार्गाजवळ लोकलचे 2 डबे खचलेत. सुदैवानं रेल्वेतले प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलंय. सुरत भुसावळ लोहमार्गावरच्या ढेकवाद पाचोरबारी गावाजवळ अतिपावसामुळे रेल्वे रूळ खचलेत. या घटनेमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक 11:15 पासून ठप्प आहे. तसंच ओखापुरी, प्रेरणा एक्सप्रेस आणि अन्य लोकल रेल्वेही रद्द करण्यात आल्या आहेत. गडचिरोलीत सलग 4थ्या दिवशी पावसानं धिंगाणा घातलाय. मुसळधार पावसामुळे अहेरी, भामरागड, मुलचेरा, एटापल्ली, सिरोंचा या तालुक्यांचा संपर्क तुटलाय. भामरागड तालुक्यात 500 गावांचा संपर्क तुटलाय. कालपासून वीज पुरवठा खंडित झालाय. नाशिक जिल्ह्यात तब्बल 991 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर नाशिकमध्ये दिवसभरात तब्बल 133 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. दिंडोरीतल्या देव, बाणगंगा, धामण, कोलवन या नद्यांना पूर आलाय. दुष्काळात कोरडी ठाक पडलेली गोदावरी नदी ही तुडुंब भरून वाहतीये. गोदावरी नदी तीरावरच्या अनेक मंदिर पाण्याखाली गेली आहेत. प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. चिपळूणमध्येही मुसळधार पाऊस पडतोय. जोरदार पावसामुळे वशिष्ठी नदीला पूर आलाय. नदीचं पाणी चिपळूण शहरात शिरल्यानं शहरातलं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय. राजापूरमध्येही अर्जुना नदीलाही पूर आलाय. संपूर्ण कोकण पट्ट्यालाच मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. रत्नागिरीत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून राजापूरमधल्या अर्जुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. अर्जुना नदीच्या काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. माळशेज घाटात दरड कोसळल्यानं कल्याणनगर मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. ही दरड हटवण्यासाठी किमान 2 दिवस लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत माळशेज घाटातली वाहतूक लोणावळा मार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान पावसामुळे रत्नागिरी सातारा घाटमार्ग ठप्प झालाय. रघुवीर घाटामध्ये दरड कोसळली आहे. सध्या दरड हटवण्याचं काम सुरू असून खेड, खोपी, अकल्पे मार्गावरची वाहतूक यामुळे विस्कळीत झाली आहे. दरडीमुळे साताऱ्यातल्या गावांचा रत्नागिरीशी संपर्क तुटलाय. अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा नदीला पूर आलाय. पुरामुळे मांडव्याचा पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे पारनेर, संगमनेर तालुक्याचा संपर्क तुटलाय. मांडेवा गावाचा साकूर गावासोबतचा संपर्क तुटला. त्यामुळे मांडव्या पुलावरून जाणारी वाहतूक पोखरीहून वळवण्यात आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात 2 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणातल्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढलाय. त्यामुळे मुंबईकरांवरचा संभाव्य पाणी संकट टळण्याची शक्यता आहे. नैऋत्य मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यानं राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय. पुढच्या 24 तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते. केंद्राप्रमाणेच राज्यातही खातेवाटप जाहीर करताना धक्कातंत्राचा वापर करण्यात आलाय. फडणवीस यांनी पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना धक्का दिलाय. पंकजा मुंडे यांच्याकडचं महत्त्वाचं जलसंधारण खातं राम शिंदे यांच्याकडे, तर विनोद तावडे यांच्याकडचं वैद्यकीय शिक्षण खातं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आलंय. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेले महसूल खातं चंद्रकांत पाटील यांना सोपवण्यात आलंय.
जलसंधारण खातं आणि रोजगार हमी योजना ही दोन महत्त्वाची खाती काढल्यानं पंकजा मुंडेंनी ट्विटरवरून जाहीर नाराजी व्यक्त केली। सिंगापूरमध्ये जागतिक जल परिषदेच्या आयोजनासाठी पंकजा मुंडे यांना खास आमंत्रित करण्यात आलं होतं, पण आता जलसंधारण खात्याच्या मंत्री नसल्यानं मी परिषदेला कसं जाऊ अशी विचारणा त्यांनी केली होती। त्यावर तुम्ही ज्येष्ठ मंत्री म्हणून सरकारचं प्रतिनिधित्व करा असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी पंकजाच्या ट्विटरला दिलंय। पंकजा मुंडेंचं जलसंधारण खातं काढून घेतल्यानं त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत। या समर्थकांनी अहमदनगरनंतर बीडमध्येही मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून संताप व्यक्त केला। दरम्यान पाथर्डीत मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळल्याप्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नवनिर्वाचित केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मुंबईत 3 रात्र शाळांना भेट दिली। केंद्रीय मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी दादरच्या गोखले नाईट स्कूलला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। या विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी पुरवण्यासाठी सरकारतर्फे मदत करण्याचं आश्वासन त्यांनी देत रात्र शाळांचा विकास करण्याची योजना आखल्याचं सांगितलंय। बाजार समित्यांचा बंद टळण्याची शक्यता आहे। पणन अधिकारी आणि व्यापाऱ्यांची आज सरकारसोबत मुंबईत बैठक होणार आहे। कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ही माहिती सांगलीत दिली। सरकार चर्चेसाठी तयार असून लवकरच निर्णय घेऊ, मात्र बंद पुकारून शेतकऱ्यांना वेठीस धरू नका असं आवाहन सदाभाऊ खोत यांनी व्यापाऱ्यांना केलंय। नवी मुंबई एपीएमसी मार्केटमधल्या व्यापाऱ्यांनी नियमनमुक्तच्या निर्णयाविरोधात सोमवारपासून बंदची हाक दिली आहे। राज्य सरकारनं कांदा, बटाटा, फळं आणि भाज्या नियमनमुक्त करण्याचा सरकारनं निर्णय घेतलाय। त्याविरोधात राज्यातले सर्व व्यापारी आक्रमक झालेत, तर भाजीपाला आणि फळं मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी मंगळवारपासून मुदत बंदची हाक दिली आहे। मनमाडमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांविरोधात रास्ता रोको आंदोलन केलंय। भाजीपाला लिलाव सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। नवी मुंबई एपीएमसी मार्केटमधल्या व्यापाऱ्यांनी नियमनमुक्तीच्या निर्णयाविरोधात आजपासून बंदची हाक दिली आहे। शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांविरोधात रास्ता रोको आंदोलन केलं। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण माळीनगरमध्ये रंगतंय। तुकोबांची पालखी बोरगावी मुक्कामी असणार आहे, तर माऊलींची पालखी वेळापूरला मुक्कामी असणार आहे। आता आषाढी एकादशी काही दिवसांवरच आली आहे। वारकऱ्यांना विठुरायाला भेटण्याची आस लागली आहे। मुंबईचे डबेवाले आषाढी एकादशीला विठ्ठल भेटीला पंढरपूरला जाणार आहेत। त्यामुळे मुंबईत दिनांक 15 आणि 16 या 2 दिवस जेवणाचे डबे पोहोचवण्याची सेवा बंद ठेवली जाणार आहे। मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळानं 15 आणि 16 असे 2 दिवसांची रजा जाहीर केली आहे। जळगावमध्ये वराकडच्या मंडळींना चक्क गोबर स्नान घालण्यात आलं। जळगावच्या बाफना गोशाळेचे व्यवस्थापक अभय सिंग यांनी त्यांच्या मुलीच्या विवाहाच्या निमित्तानं मुलाकडच्या 300हून अधिक वराड्यांना गोबर स्नान घडवलं। अभय सिंग नेहमी देशी गायच्या संवर्धनाचा प्रचार आणि प्रसार करतात, म्हणून त्यांनी मुलगी डॉक्टर काजलचा विवाह गोशाळेतच केलाय। मोदी सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत आणि तिथूनच ते आता टांझानियाच्या दौऱ्यावर आले आहेत। टांझानियामध्ये मोदींचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। मोदींनीही मग पाहुणचार स्वीकारताना पुन्हा एकदा दिलखुलासपणा दाखवून दिला। टांझानियाचे अध्यक्ष जॉन मागुफली यांच्यासोबत मोदींनी ड्रमवर ताल धरला। एकीकडे राज्य सरकार वृक्ष लागवडीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असताना जळगावातल्या चोपड्यात मात्र सर्रासपणे वृक्षतोड सुरू आहे। हरेश्वर रस्त्याचा दुतर्फा डेरेदार असलेल्या झाडं तोडण्यात येत आहेत। ही वृक्षतोड प्रभारी मुख्याधिकारी अनिकेत मनोकार यांच्या वरदहस्तानं होत असल्याची माहिती वृक्षप्रेमींनी दिली आहे। यावर मात्र कोणताही अधिकारी बोलण्यास तयार नाहीये। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अटकेत केलेला संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड यांना जामीन मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केलाय। या अर्जावर आज सुनावणी होणार आहे। समीरनं यापूर्वीही एकदा जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र गुन्ह्याची तीव्रता आणि त्याचा तपास सुरू असल्यानं समीरला जामीन नाकारला होता।
बुलढाण्यात पावसामुळे भिंत कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी झाले आहेत। बुलढाण्याच्या आसल गावामध्ये ही घटना घडली आहे। आसल गावातल्या एका घराची भिंत कोसळली त्यात एका महिलेचा मृत्यू झालाय। कमलाबाई नारखेडे असं मृत महिलेचं नाव आहे। नालासोपाऱ्यात 20 वर्ष विवाहित महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे। ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। याबाबत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय। तसंच पोलिसांचा पुढचा तपास सुरू आहे। चंद्रपूरमध्ये कार नाल्यात पडून 4 जण बेपत्ता झाले आहेत। किन्ही पुलावरची ही घटना आहे। पोलीस या चौघांचा शोध घेत आहेत। या चौघांमध्ये 3 जण शिक्षक असल्याची माहिती मिळते। सुवर्णा राजूरकर, पूजा राजूरकर, किरण पावडे आणि सचिन गोविंदवार अशी या चौघांची नावं आहेत। कार किन्ही पुलावरून जात असताना घसरून नाल्यात पडली आणि ही दुर्घटना घडली। हिंगोलीच्या कनेरगाव राज्य महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये 2 जण ठार झाले आहेत। फाळेगाव पाटीजवळ शनिवारी टिप्पर आणि ट्रकमध्ये अपघात झाला होता। अपघातग्रस्त ट्रक अपघातस्थळी उभा असताना या ट्रकला आज कारनं धडक दिली। या अपघातात 2 जण ठार झालेत। फाळेगाव ग्रामस्थांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलंय। इंदापुरात कारचा भीषण अपघात झालाय। सरडेवाडीच्या टोल नाक्याजवळची ही घटना आहे। या अपघातात 2 जण जागीच ठार झालेत तर 2 जण जखमी झालेत। सोलापूर जिल्हा परिषदेचे कृषी सभापती पंडित वाघ आणि त्यांचे मित्र सुरेश बारवे हे जागीच ठार झाले। जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। कारचा ताबा सुटल्यानं कार रस्ता सोडून खाली खड्ड्यात पडली आणि ही दुर्घटना घडली। भारतीय स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांचं विलीनीकरण आणि आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाच्या विरोधात सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या कर्मचाऱ्यांनी 2 दिवस देशव्यापी संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय। मुख्य कामगार आयुक्तांबरोबर शुक्रवारी आयोजित करण्यात आलेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संप करण्याचा निर्णय घेतलाय। एप्रिल ते जुलै या 4 महिन्यात अनेक कारणांनी लोकल विस्कळीत झाली आहे। या 4 महिन्यांमध्ये मध्य रेल्वेची मेन लाईन, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरच्या 14 घटनांमध्ये तब्बल 687 लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्याचं समोर आलंय। तर शेकडो लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागलेला आहे। ओव्हरहेड वायर, पेंटाग्राफ, लोकल आणि सिग्नलमधला बिघाड या घटना त्याला कारणीभूत आहेत। रविवारी लोकलची कपलिंग तुटल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यानं 7 ते 8 विद्यार्थ्यांना नेटची परीक्षा देता आली नाही। रेल्वेच्या गोंधळामुळे अणुशक्तीनगर इथल्या परीक्षा केंद्रांवर पोहोचायला या विद्यार्थ्यांना 7-8 मिनिटं उशीर झाला। विनवण्या करूनही केंद्र प्रमुखांनी त्यांना परीक्षेला बसू दिलं नाही। भिवंडी तालुक्यात बिल्डर लॉबीनं केलेल्या बेकायदा बांधकामांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले असून त्याचं पालन करण्याची हमी सरकारनं न्यायालयाला दिली आहे। भिवंडी तालुक्यातल्या बेकायदा बांधकामांबद्दल 58 नोटिसा काढण्यात आल्या होत्या। त्यामध्ये कोण, शेलार, काल्हेर या गावांमध्ये अधिक बेकायदा बांधकामं असल्याचं निदर्शनाला आलंय। मुंबईत रस्त्यातल्या खड्ड्यांसह आता उघड्या गटारांमुळे पादचारी आणि वाहन चालक त्रस्त आहेत। उघड्या गटारांच्या समस्येमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे। मुलुंड आणि भांडूपमध्ये गेल्या महिन्यात उघड्या गटारामुळे दोघांचा मृत्यू झाला होता। या घटनांनंतरही पालिका प्रशासनाला जाग आलेली नाही। त्यामुळे शहरातले उघडी गटारं मृत्यूचा सापळा बनल्याचं दिसतंय। अपघात आणि अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी स्कूल बसबाबत कठोर नियम करण्यात आले आहेत। या पार्श्वभूमीवर शाळा प्रशासनाने स्कूल बसची सर्व जबाबदारी पालकांवर ढकलण्याचे प्रयत्न चालवले आहेत। तशा आशयाचं हमीपत्रच त्यांच्याकडून लिहून घेतलं जात असल्याचं समोर आलंय। अनेक स्कूलमध्ये बसमधल्या विद्यार्थ्यांची सर्वस्वी जबाबदारी पालकांवर असेल असं लिहून घेतलं जातंय।
राज्यातल्या 2013 आणि 14च्या संच मान्यतेपर्यंत अतिरिक्त झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन डिसेंबरपर्यंत ऑफलाईन पद्धतीनंच मिळणार आहे। याआधी 13 एप्रिलला झालेल्या निर्णयानुसार ऑफलाईनसाठी मुदत जूनपर्यंत होती। अतिरिक्त शिक्षकांचं वेतन लवकरात लवकर ऑनलाईन करावं असा आदेश सरकारनं शिक्षण आयुक्तांना दिला आहे। मुंबईला सर्वाधिक धोका टीबी आणि डेंग्यूचा असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। मागच्या 5 वर्षात मुंबईतल्या डेंग्यूच्या रुग्णांचं प्रमाण 8 पटीनं वाढलंय। पावसाळ्यात डेंग्यूचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यात डेंग्यू मलेरियाचं प्रमाण एकीकडे वाढल्याचं दिसून येतं, तर मलेरिया, कॉलरा आणि डायरियाचं प्रमाण घटल्याचा दावा या संस्थेनं केलाय। ITI संस्थेत विविध अभ्यासक्रमांसाठी 2800 अर्ज आले आहेत। येत्या मंगळवारी मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जाणार आहे। प्रवेशाची पहिली फेरी 14 ते 18 जुलै दरम्यान होणार आहे। तसंच मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी विकल्प फेरीही असणार आहे। या फेरीमध्ये विद्यार्थी त्यांना हव्या असणाऱ्या अभ्यासक्रमाची निवड करू शकतात। अहमदनगर जिल्ह्यातल्या तालुक्यांच्या गावात होणाऱ्या लायसन कॅम्प अजूनही ऑफलाईनच होत आहे। शिवाय या ठिकाणी होणाऱ्या कॅम्पसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात परिवहन विभाग कमी पडतोय। एसटीच्या लाल डब्यात आता लवकरच सीट बेल्ट बसवले जाणार आहेत। प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विमानाच्या सीट बेल्ट प्रमाणे आता एसटीच्या साध्या बसगाडीतही सीट बेल्ट बसवण्याचा पर्यायाची चाचपणी राज्य परिवहन महामंडळाकडून करण्यात येते। नगर बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाली असून भाव चांगलेच कडाडले आहेत। गेल्या आठवड्याभरात काही भाजीपाल्याच्या किमतींमध्ये किलो मागे 5 ते 10 रुपयांनी वाढ झाली असून काही भाज्यांचे दर दुप्पट झालेत। त्यामुळे भाजीपाला सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलाय। शिधा वाटप दुकानांबरोबरच खुल्या बाजारातही 120 रुपये प्रति किलो तूर डाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। सवलतीच्या दरातली ही तूर डाळ प्रामुख्यानं मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी दिली आहे। पुण्याचा वाढता विस्तार आणि लोकसंख्येमुळे इथली वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे, तर कायदा सुव्यवस्थेचे प्रश्नही उद्भवत आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या 60 लाख पुणेकरांकडे 40 लाख वाहनं आहेत, जी रस्त्यांवर धूर ओकतायत। वाहतूक कोंडीत गुदमरलेल्या पुण्याला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या ऑक्सिजनची गरज आहे। आशिया खंडातली सर्वात मोठ्या सहकारी बाजार समितीचं अस्तित्वच धोक्यात आलंय। गिरणी कामगारांनंतर एकमेव संघटित मराठी कामगार अशी ओळख असणाऱ्या 25,000 माथाडींवर बेरोजगारीचं संकट कोसळण्याची शक्यता आहे। 3 पिढ्यांपासून टिकवलेला आणि वाढवलेला व्यापार बंद होणार आहे। नियोजित पनवेल महापालिका स्थापनेसाठी हालचालींना वेग आलाय। या संदर्भात जनसुनावणीची तारीख 16 जुलै निश्चित करण्यात आली आहे। पनवेल महानगरपालिकेसंदर्भात सूचना आणि हरकती रायगड जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्यानंतर जून महिना अखेरपर्यंत या हरकतींवर सुनावणी होईल अशी चर्चा सुरू होती। दहशतवादी बुरहान वाणी याच्या मृत्यूनंतर काश्मीर खोऱ्यामध्ये उसळलेल्या हिंसाचारामुळे आज सलग 3ऱ्या दिवशी अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे। या यात्रेसाठी आलेले सुमारे 15,000 भाविक अडकून पडलेत। काश्मीर खोऱ्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात मरण पावलेल्यांची संख्या 21 वर पोहोचली असून 96 जवानांसह 200 लोक जखमी झालेत। हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वाणीला सुरक्षा दलांनी कंठस्नान घातलं, पण त्यानंतर काश्मीर खोऱ्यात हिंसाचार उसळला। सरकार, पोलीस आणि सुरक्षा दलांविरोधात ठिकठिकाणी निदर्शनं सुरू आहेत। या हिंसाचारात आतापर्यंत 12 जण ठार झालेत, तर 96 पोलिसांसह 126 जण जखमी झालेत। कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी खोऱ्यातली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे।
यूट्यूब व्हिडिओ पाहिल्यास त्यातून फोन हॅक केला जाऊ शकतो असा निष्कर्ष जॉर्जटाउन विद्यापीठाच्या संशोधकांनी नुकताच काढलाय. यूट्यूब व्हिडिओ सुरू असताना त्यामागे एका अतिशय कमी पातळीच्या आवाजातून जवळच्या स्मार्टफोनला सूचना देण्यात येतात असं संशोधकांना आढळून आलंय. आपण सगळेच हॉटेलिंग तर नेहमीच करतो, शिवाय याच हॉटेलमध्ये गेलं नाही की घेतलेलं अन्न टाकून देणारेही सर्रास दिसतात. पण आता हेच टाळण्यासाठी पुण्यातल्या संजीव नेवे, अनिता नेवे आणि त्यांच्या टीमनं एक खास ॲप तयार केलंय, ज्यामुळे गरजूंना जेवण मिळणं शक्य होणार आहे. क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालनं यजमान फ्रान्सवर 1-0 अशी मात करून युरो कपच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेतेपद मिळवलं. स्टेड दी फ्रान्समध्ये झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांना निर्धारित वेळेत गोल करण्यात अपयश आलं. पण अतिरिक्त वेळेत एडरनं 109व्या मिनिटाला गोल झळकावून पोर्तुगालचा 1-0 असा विजय निश्चित केलाय. आणि यासह महाफास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.